जय शिवराय. मी जयश्री पवार. माझ्या फोटोग्राफर सखीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा, याच पौर्णिमेला आपण होळी पौर्णिमा असेही म्हणतो. आपला भारत देश विविध परंपरेने म्हणजे वेगवेगळ्या सणांनी नटलेला देश मानला जातो. शिशिर संपून वसंत ऋतू चालू होतो. शिशिर ऋतूमध्ये आपण पाहतच असतो, झाडांची सर्व पाने गळून जातात व वसंत ऋतू त्या झाडांना नवी पालवी फुटते आणि याच दिवसात होळीचा सण साजरा केला जातो. पण आपल्या भारतात कोणताही सण किंवा उत्सव साजरा करण्यामागे काहीतरी कारण किंवा इतिहास दडलेला असतो. काही पौराणिक कथा असतात आणि त्याचेच प्रतीक म्हणून आपण हे सण किंवा उत्सव साजरे करतो. होळीच्या पाठीमागेही अशीच एक पौराणिक कथा सांगितली जाते. ही कथा भक्त प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपू यांची. हिरण्यकश्यपूला अमरत्वाचे वरदान मिळाल्याने तो उन्मत्त झाला होता आणि त्याच्याशिवाय कोणत्याही देवाचे नाव घेणे किंवा पूजन करणे हे त्याला मान्य नव्हते. पण त्याचा मुलगा प्रल्हाद सतत विष्णूचे नामस्मरण करत असल्यामुळे त्याला ते आवडत नव्हते आणि त्यासाठी तो प्रल्हादला मारण्याचा प्रयत्न करत होता. बरेच प्रयत्न करूनही प्रल्हाद मरत नाही हे पाहून तो त्याच्या बहिणीकडे गेला. तिचं नाव होलिका. त्याने तिला प्रल्हादला मारण्याची विनंती केली. होलिका कधीही अग्नीने जळू शकत नाही असा तिला वर मिळालेला होता. तेव्हा तिने भक्त प्रल्हादाला मांडीवर घेऊन जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. पण तेवढ्यात आकाशवाणी झाली की, होलिका, तुला अग्नीवर विजय मिळवण्याचे वरदान होते, पण त्या वरदानाचा तू योग्य वापर केला नाहीस तर तू जळून खाक होशील असेही वरदान होते. आणि तिने वरदानाचा योग्य वापर न केल्यामुळे ती जळून भस्म झाली आणि विष्णू कृपेने प्रल्हाद मात्र वाचला. आणि या कथेची आठवण म्हणून हा सण साजरा केला जातो. असं सांगतात, हा सण हिंदू लोक सर्व भारतभर साजरा करतात. महाराष्ट्रात या सणाला शिमगा असंही संबोधलं जातं. शिमगा हा शब्द अजून बऱ्याच खेड्यापाड्यांमधून बोलला जातो. शिमगा या शब्दाची उत्पत्ती अशी झाल्याचे सांगितले जाते की, फाल्गुनी पौर्णिमेला सूर्य नक्षत्र चक्रात दक्षिण दिशेच्या सीमेवर जाऊन पोहोचतो. शिमग्याचा सण म्हणजे सीमेवर आलेल्या सूर्याचा सण, म्हणून या सणाला शिमगाही म्हटले जाते. पण काहीही का असेना, होळी हा सण म्हणजे सर्व समाजाला एकत्र आणणारा सण आहे. सर्वजण एकत्र येऊन होळी पेटवतात आणि होळी रे होळी, पुरणाची पोळी असे मोठ्याने ओरडतात. त्याचप्रमाणे स्त्रिया पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन होळीची पूजा करतात. अशा प्रकारे हा होळीचा सण आपल्या महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.